ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। पुण्याच्या मावळमधल्या कुंडमळ्याजवळ पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांसाठी रविवार हा घातवार ठरला। कुंडमळ्याजवळच्या इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळला आणि या दुर्घटनेमध्ये 4 पर्यटकांचा मृत्यू झालाय। या मृतांमध्ये 3 पुरुषांसोबतच एका मुलाचा सुद्धा समावेश आहे, तर आणखी 2 ते 3 जण बेपत्ता असण्याची शक्यता वर्तवली जाते। मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे बचाव कार्यामध्ये अडथळे निर्माण होत आहेत। काल एनडीआरएफ कडून रात्री 10 वाजता रेस्क्यू ऑपरेशन थांबवण्यात आलं। आता थोड्याच वेळात पुन्हा एकदा रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात होणार आहे। आतापर्यंत एकूण 51 जणांना वाचवण्यात यश आलंय। 8 जणांवरती अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत, तर इतर 32 जण किरकोळ जखमी झालेत। दरम्यान मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली। काल दुपारी 3 ते 3:30 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली आणि यावेळेला धोकादायक पुलावरती तब्बल 100 पर्यटक असण्याची शक्यता आहे, तर काहींनी आपल्या दुचाकी सुद्धा चढवलेल्या होत्या। नाझीम मुल्ला आमचे प्रतिनिधी आपल्याला आताची माहिती देतील। नाझीम, आता अगदी थोड्याच वेळात पुन्हा एकदा बचाव कार्याला सुरुवात होणार आहे, काय आताची परिस्थिती? आताची परिस्थिती दाखवण्यासाठी माझ्या मागची ही दृश्य जी आहेत ती पुरेशी बोलकी आहेत, कारण काल जो पावसाचा जोर होता तो फार नव्हता। आता रात्रीपासून पावसाचा जोर वाढलेला आहे आणि त्याच्यामुळे ज्या इंद्रायणी नदीवरती हा कुंडमळा वसलेला आहे तिथं इंद्रायणी नदीचं पात्र आता अधिक वेगानं या ठिकाणी वाहतंय, दुथडं वाहतंय आणि त्याच्यामुळेच हे आव्हान या बचाव पथकांच्या समोर असणार आहे। आणि आता काही बचाव पथकं जी आहेत ती वेगवेगळ्या जिल्ह्यातून या ठिकाणी येऊ लागलेली आहेत। आता हे रायगडचं एक बचाव पथक आहे जे इथं आलेलं आहे। काय तुम्हाला सूचना देण्यात आलेल्या आहेत प्रशासनाकडून? सूचना अशा मिळाल्या की कुंडमेळ्यामध्ये काल जो ब्रिज पडलेला आहे तर त्यामध्ये 35 ते 40 जण वाहून गेल्याची एक न्यूज मिळाली, तर त्याप्रमाणे आम्ही निघालेलो आहेत आणि आता 4 बॉडीज रिकवर झालेल्या आहेत, परंतु अजून किती मिसिंग आहेत याचा पण आम्हाला आकडा पूर्णपणे प्रशासनाकडून मिळालेला नाहीये, त्यामुळे आपण शोध मोहीम करणार आहोत। तर शोध मोहीम जी आहे ती या ठिकाणी प्रशासनाकडून राबवली जाणार आहे। खरं तर कोणी मिसिंग आहे अशी तक्रार जी आहे ती या ठिकाणी प्रशासनाकडे प्राप्त झालेली नाहीये, मात्र खबरदारी म्हणून या ठिकाणी प्रशासनाकडून पुन्हा एकदा शोध कार्याला सुरुवात होणार आहे। खरं तर सकाळी 7 वाजताच हे शोध कार्य सुरू होणार होतं, मात्र मध्यरात्रीपासून जो पावसाचा जोर आहे तो कायम आहे आणि याच पावसाचं आव्हान या सगळ्या बचाव पथकामध्ये असणार आहे। आणि हे बचाव पथकं आता एकामागोमाग एक इथं पोहोचू लागलेले आहेत, अगदी बोटी घेऊन इथं आलेले आहेत, कारण आता पाण्याचा प्रवाह वाढलेला आहे। बोटी सोडूनच यामध्ये कुणी आणखी मिसिंग असणारे काही आहेत का आणि कुणी यामध्ये बुडालेला आहे का त्यांचा शोध जो आहे तो या ठिकाणी घेतला जाणार आहे। परंतु आता ही शोध मोहीम नेमकी कधी सुरू होणार हा खरा प्रश्न आहे आणि यासाठीच सगळी पथकं या ठिकाणी येत आहेत। प्रशासन सुद्धा आता या ठिकाणी येणार आहे आणि पुढच्या बचाव कार्याला काही वेळामध्ये सुरुवात होणार आहे। यामिनी अगदी नाझीम, धन्यवाद आताच्या माहितीसाठी। तर ही दुर्घटना नेमकी कशी घडली ते सुद्धा जाणून घेऊया। मावळ तालुक्यामधला कुंडमळा परिसर हे पर्यटनाचं क्षेत्र आहे। काल सुट्टीच्या दिवशी 100 पेक्षा अधिक पर्यटक कुंडमळा परिसरात आले। काही उत्साही पर्यटक प्रवेश बंदी असलेल्या कमकुवत पुलावरती गेले। काही महाभागांनी दुचाकी सुद्धा पुलावरती चढवल्याची माहिती मिळते। आधीच धोकादायक बनलेला पूल हा गर्दीमुळे कोसळला। पाण्यामध्ये पडलेल्या 50 पेक्षा अधिक पर्यटकांना वाचवण्यात यश आलंय। 4 पर्यटकांचा बुडून मृत्यू झालाय, त्यांचे मृतदेह हाती आलेत। 5.5 तासांच्या नंतर मदत कार्य थांबवलं गेलं। 3 ते 4 पर्यटक अद्यापही बेपत्ता असल्याची माहिती मिळते। तर पुन्हा एकदा मदत कार्य अगदी थोड्याच वेळात सुरू होईल। दरम्यान हा पूल धोकादायक असल्याचा फलक इथे लावण्यात आला होता, मात्र पर्यायी मार्ग नसल्यामुळे स्थानिकांना याच पुलाचा वापर करावा लागला आणि त्यामुळे या दुर्घटनेला जबाबदार कोण असाही सवाल आहे। तर हा अपघात ज्या वेळेला घडला तेव्हाची ही दृश्य आपण बघतोय। पर्यायी मार्गच नव्हता, त्यामुळे याच पुलाचा वापर करावा लागला अशी माहिती सुद्धा आता समोर येतेय। तर याच दुर्घटनाग्रस्त पुलाचा इतिहास सुद्धा जाणून घेऊया। 1990 ला या पुलाचं बांधकाम सुरू झालं।
1993ला कुंडमळ्याचा पूल वापरात आला. 30 वर्षांच्या नंतर म्हणजे 2023ला पूल हा जर्जर झाल्याचं दिसलं. 1.5 वर्षांपासून कमकुवत पूल वापरण्याला बंदी घालण्यात आली. नव्या पुलाच्या उभारणीसाठी 8 कोटी रुपये मंजूर झाले. सार्वजनिक बांधकाम विभागानं टेंडर काढून वर्क ऑर्डर दिल्याचा प्रशासनाचा दावा आहे. 15 जून 2025ला पूल कोसळला आणि 4 जणांचा मृत्यू झाला.